अन्यथा पेनल्टी संघ सामने आहे याला हॅलो चॅलेंजर्स वर्सेस व्याघ्रेश्वर दुर्शेत फलंदाजासाठी आलेले आहेत ओपनर अंकुश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रवीण. पहिल्याच चेंडूवर सुरेख समाचार घेतलेला आहे संजू जाधव वन बाउंड सीमारेचे पार चौकारासाठी आणि अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार डीजे मास्टर. राहू दे चेंडू चेंडू मैदानात आहे कृपया सामना चालू करा. कृपया आपले कमिटी मेंबर प्रदीप पाटील यांना विनंती आहे की ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. सामना चालू असताना कोणीही ग्राउंडमध्ये जायचं नाही. चला पंच सामना ताबडतोब चालू करून घ्या. पंच सामना ताबडतोब चालू करून घ्या. चला व्हॉलेंटियर्सना विनंती आहे की आपण चारी बाजूला राहायचं आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तर आपण शोधून आणायचं आहे. दरम्यान दुसरा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलेला चेंडू चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार चौकार. लगातार लगातार दोन चेंडूंवर दोन खणखणीत चौकार मारण्याचा पराक्रम अंकुश पाटील या बॅटमॅनने केलेला आहे. आणि आदिनाथ माली यांचा पुढचा चेंडू सामना करते ते अंकुश पुन्हा एकदा लॉंग ऑनला मारलेला चेंडू चेंडू जाते पुन्हा एकदा वन बॉल टू बॉल सीमा पार चौकार. चौकारांची हॅट्रिक. बघूया हा बॅट्समनला फसवण्याचा प्रयत्न आणि इथं बॅट्समन मात्र त्यांच्या गोलंदाजीवर फसलेला आहे. आणि एक चांगला मोहरा व्याघ्रेश्वर दृश्य संघाचा चांगला मोहरा अंकुश पाटील ज्याने लगातार 3 बॉलमध्ये 3 झणकण चौकार मारले होते असा बॅट्समन बाद होऊन बाहेर येतोय. वन डाऊन बॅट्समन सूरज गावंड एक मधल्या फळीतील उत्कृष्ट असे फलंदाज ज्यांची गणना होते सूरज गावंड हे आता मैदानात जात आहेत. अजिंक्य सूरज गावंड
अंकुश पाटील यांची जागा घेण्यासाठी गेलेले फलंदाज सूरज गावंड. दरम्यान आदिनाथ माली यांचा पुढचा चेंडू मारा करतील पांड्या यांना. पुन्हा एकदा उंचावर मारल्याचे चेंडू बघूया झेल होतोय काय. आणि हा अतिशय आताकटीचा प्रयत्न करून सुद्धा झेल सुटलेला आहे. दरम्यान 2 धावा धावून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि संघाची धावसंख्या होते ती 14. पहिलं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14. लगातार 3 बॉलला 3 चौकारांची हॅट्रिक मारून आणि 1 गडी बाद. पहिलं षटक चालू असताना संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14. उत्कृष्ट धावसंख्या म्हणावी लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी होती परंतु तेवढ्याच चांगल्या रीतीने खेळून काढलेला चेंडू. दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 15. आदिनाथ माली यांचं अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल. जरी 1 विकेट घेतलेली असली अंकुश पाटील यांच्या स्वरूपात तरी पण 15 धावा घेतलेल्या आहेत या षटकात आणि महागडं षटक म्हणावं लागेल. दरम्यान मला वाटतं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते काय त्याचं नाव रे काय नाव आहे बॉलर कल्पेश. 20-22 पावलांचा रनअप कल्पेश यांचा. मारा करतील ते प्रवीण यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. कल्पेश पाहूया ऑफच्या दिशेने टाकला चेंडू जातो तर यष्टीरक्षकच्या पाठीमागे. दरम्यान 1 धाव काढण्याच्या प्रयत्नात ओव्हर थ्रो होते आणि ओव्हर थ्रोची इथे 1 धाव आणि धावून काढलेली 1 धाव अशा 2 धावा. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण इथं म्हणावं लागेल. आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा दोन्ही बॅट्समननी उचललेला आहे. थर्ड अंपायर लावायचा आहे. ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. कृपया थर्ड अंपायर जायचं आहे. पहिला चेंडू फेकलेला आहे आणि या पहिल्या चेंडूवर दोन्ही बॅट्समनकडून ऑब्जेक्शन घेण्यात आलं की थ्रो बॉल होतोय. पाहूया अंपायर चेक करतील आणि निर्णय देतील. नाही आग नाही लागायची. तर म्हणून लॉंग ऑनला मारलेला हा चेंडू 1 धावा धावून काढलेला आहे. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल. 2 धावा धावून काढलेल्या आहेत दोन्ही बॅट्समनांनी. थर्ड अंपायरच घे चायला. याला माझी कॉमेंट्री आवडलेली तिचं नाही. चालता नो आमच्यावर कॉमेंट्री करायला लागल्यावर नाही रे प्रदीप भाऊ यावेळी शॉट ऑफ द लेग बॅक ऑफ द विकेटला आहे का नामी संधी होती. खरं तर खेळ सुटला जातोय. 20 धाबा धावपळीवर येत आहेत. हो क्या बात आहे. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाही. एक्झिक्युशन चांगलं होतं पण एलिव्हेशन जास्त आणि डिस्टन्स कमी प्राप्त झाला. फलंदाज बाद होईल. सूरज गावंडला मात्र माघारी परतावं लागेल. खरं तर अपेक्षा होती या खेळाडूकडून कारण बरीच वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेटचा खूप अनुभव आहे.
अनेक ठिकाणी खेळ खेळलाय, पण इथे एक मोठ्या भागीदारीची खूप गरज होती. प्रवीण पाटील सोबत एक भागीदारी करण्याची एक संधी होती. खरं तर अपॉर्च्युनिटी चांगली मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर निवडलं गेलं होतं सूरज गावंडला, पण शून्यावर बाद होते फलंदाज. यावेळेस मात्र गणेश मैदानामध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा तीच दमखम जोडी पाहायला मिळेल. दुर्शेत गावातील विस्फोटक फलंदाज गणेश, तर खरोशी गावातील आक्रमक आणि डिस्ट्रॉयर बॅट्समन प्रवीण पाटील पुन्हा एकदा आक्रमण करतील का? कारण हा सामना देखील खूप महत्त्वाचा असेल व्याघ्रेश्वर 11 दुर्शेत संघाला, कारण हा जर का संघ सामना जिंकतोय तर निश्चितच टॉप 4 मध्ये प्रवेश करू शकेल. ओ क्या बात आहे, याला म्हणतात प्रॉपर अप्रोच, की प्रमुख फलंदाजाला लवकरात लवकर बाद कसं करता येईल. आणि त्यासाठी मग एकच ब्रह्मास्त्र, तो म्हणजे यॉर्कर पॉपिंग क्रीजमध्ये फेकलेला चेंडू. सन्मान दिल्याखेरीज पर्याय नव्हता आणि प्रवीण पाटीलने मात्र चेंडूला सन्मान दिला. येथे 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकानंतर पाहिलं तर धावपटलावर धावसंख्या होत आहे व्याघ्रेश्वर 11 दुर्शेत संघाची 2 गडी बाद 20 धाबा 10.00च्या प्रतिषटक सरासरीने मात्र आगेकूच करताना हा संघ पाहायला मिळतोय. खरं तर एका बाजूने पाहिलं तर अथर्व 11 चॅलेंजर्स म्हणजेच खरोशी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय चंद्रकांतदादा घरत यांचा हा संघ, आणि निश्चितच त्या संघामध्ये आपण पाहतोय स्टारकास्टचा फलंदाज मिस्टर KPL आदिनाथ माली. मी मगाशीच म्हटलं होतं की या खेळाडूकडे टुर्नामेंट जिंकून देण्याची ताकद आहे, आणि असा खेळाडू मात्र अथर्व 11 चॅलेंजर्स या संघामध्ये सहभागी आहे. यावेळी ऑन स्ट्राईकवर असेल 11. त्याच दरम्यान आपण पाहतोय आदिनाथ सोबत चांगले त्याच्या समवेत खेळाडू आहेत. सुनील देखील आहे, कल्पेश आहे, सत्यजित आहे. एक चांगली स्क्वॉड बनवलेली आहे खरं तर अथर्व 11 चॅलेंजर संघानं. इथे थर्ड ओव्हर घेऊन येईल सत्यजित. राईट आर्म राऊंड द विकेटने नेहमीच आपण पाहतो हा गोलंदाजी करतोय, आणि एक नॅचरल स्विंग, एक अँगल बनवण्याचा प्रयत्न हा सत्यजितचा असतो. मगाशी ते देखील सामन्यामध्ये पाहिलं आपण. पेस विथ बाउन्स चा जास्तीत जास्त मारा करतोय, आणि एक स्लो डिलिव्हरी देखील फेकण्यामध्ये हा गोलंदाज माहेर आहे. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. ओ डीप केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. भूषण तेथे चेंडूच्या खाली येईल. आउटफील्ड खराब आहे, पण चांगला प्रयत्न, स्टॉप केलाय चेंडूला. 2 धाबा इथे डिपॉझिट केल्या जातील. या 2 धाबाने धावसंख्या वाढेल. 22 धाबा धावपटकावर येत आहेत. चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं. बॅकफुटला जाऊन बॉडी बॅलन्स केला आणि लॉफ्टेड केला शिवाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 2 धाबा देऊन जातील. 22 धाबा धावपटकावर येतात. मगाची देखील चांगली सुरुवात या 2 खेळाडूंना पाहायला मिळाली होती. एजेड आहेत, लिजेंड खेळाडू आहेत, आणि लिजेंड आणि एजेड म्हणायला पाहिजे या 2 खेळाडूंना. यावेळी मात्र अक्रॉस दी लाईन खेळलाय. काऊ करणं रिजनमध्ये क्षेत्ररक्षण तिथे तैनात, पण आउटफील्ड खराब आहे, आणि येथे टर्न होते. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमापार दर्जेदार चौकार. होत आहेत. वन्स अगेन फॉर कमबॅक सत्यजित. शॉर्ट ऑफ द लेग. यावेळेस मात्र लॉंग स्टॉपला जाईल चेंडू. बॅक ऑफ द विकेटला आणखी एक मिळतोय चौकार. पलकावर होत आहेत. खरं तर समोरच्या संघाला भान आहे गणेश आणि प्रवीण पाटील यांना, की समोरच्या संघामध्ये आदिनाथ माली A1 क्वालिटीचा दर्जेदार असा खेळाडू आहे, आणि अशा खेळाडू समोर 50हून अधिक धावसंख्या या ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारचं एक टार्गेट, एक गोल सेट केलं जाते आदिनाथ विरुद्ध. येथे 4 धावाने धावसंख्या वाढेल. 30 धावा धावपटकावर येतात. 1 सेकंड सत्यजित. लोवर फुल टच चेंडू यावेळेस मात्र विरकावून दिला. एक्झिक्युशन चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीपमध्ये सुनील चेंडूला पकडतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धावसंख्या वाढते. 31 धावा धावपटकावर पाहायला मिळतात. दुपारीचं सत्र चालू झालंय. 2 वाजून 1 मिनिटे झालेत, आणि टेम्परेचर मात्र खूप हाय झाले. 38 डिग्री सेल्सिअसच्या वर टेम्परेचर गाठलेलं आहे. दुबईमध्ये जर पाहिलं गेलं तर 44 अभाव आपल्याला टेम्परेचर पाहायला मिळतोय. येथे देखील
38 डिग्री सेल्सिअसचं तापमान पाहायला मिळतोय आणि या ग्लोबल वॉर्मिंगला इथे तापलाय. प्रवीण पाटीलच्या बॅटमधून येते या इनिंगमधील या स्पर्धेतील पहिला षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं की ना जीत से ना हार से हमें तो खुशी मिलती है तो रे तेरे मैदान में आने से. आणि असा हा खेळाडू पुन्हा एकदा कमबॅक करतोय. प्रवीण पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. धावसंख्या 6 वाढेल. 37 धावा झाल्या आता. ओल्ड इज गोल्ड पुराणा अंदाज पुन्हा एकदा बाहेर निघालेला आहे. दोन्ही खेळाडू त्या पद्धतीचे आहेत. सत्यजितला मात्र कमबॅक करावं लागेल. कंबर कसावी लागेल. 37 धावा धावपलकावर. या बेलीवरचा फुलर लेगचा चेंडू हलक्या हाताने खेळला. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगला चेंडू पकडला जाईल. येथे मात्र दोघांमधील तालमेल बिघडलाय. खरं तर विकेट सॅक्रिफाईस केलंय गणेश यानं आणि फलंदाज बाद ठरतो धावचीच्या स्वरूपामध्ये. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 38 धावा धावपळकावर डिपॉझिट झाल्यात. येणारे 6 चेंडू असतील आणि विजयासाठी काय टार्गेट सेट केलं जाईल, कारण दोन्ही संघ एक एक सामने जिंकून टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी यावेळेस मात्र कोणता गोलंदाज निवडला जाईल याकडे मात्र लक्ष केंद्रित असेल. येणारे 6 चेंडू आहेत आणि काय टार्गेट सेट केलं जाईल. रोहित खरतला निवडलं गेलं आहे. यावेळेस प्रवीण पाटील मात्र तलपलाय. तेज सूर्यासारखा आला एक बॅटमधून षटकार. यावेळी काय वेगवान गोलंदाजी करतो रोहित. आपला स्पेल पहिल्याच चेंडू निर्धाव फेकला गेलाय आणि येथे मात्र आपण पाहतोय या स्पर्धेसाठी खरोशी दुर्शत प्रीमियर लीग मध्ये शुभागमन झालंय. खरं तर महाराष्ट्र राज्य रोजगार स्वयंरोजगार उपाध्यक्ष सन्माननीय संदीपदादा ठाकूर यांचं आगमन झाले, तर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. विनंती असेल आपणास की आपण व्यासपीठावर विराज म्हणून आपण या स्पर्धेची शान ठेवली आहे. निश्चितच त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रवीणजी यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मान्यवरांच्या आज आपण पाहतोय इथे मांदियाली उपस्थित झालेले आहे. यावेळी क्या बात हे. मी म्हटलं होतं की पुराणा अंदाज हे खरं तर स्ट्रॉंग झोन आहे. प्रवीण पाटील यांचं हलक्या हाताने फक्त क्लिक करतात. प्रॉपर टायमिंग आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून यावेळी येतोय एक दमदार षटकार. कमबॅक करावं लागेल. यावेळेस बॅटला ब्रश करून चेंडू जातोय बॅक ऑफ द विकेटला. आणखी एक झेल सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न केला जाते आणि इथे मात्र सौरभचा काय अंदाज आहे. हुशारीचा हा खेळाडू सौरभ मात्र स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि प्रवीण पाटील या खेळाडूला मात्र ऑन स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न. येथे एक धाव टोटलमध्ये डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या होत आहे व्याघ्रेश्वर 11 दुर्चत संघाची 45 धावा. आणखी या षटकातील काही चेंडू शिल्लक असावेत, पण अजूनपर्यंत प्रवीण पाटील, मी म्हटलं होतं या फलंदाजाचा जर फॉर्म आला तर निश्चितच हा फलंदाज आपल्या संघाला चॅम्पियन्स बनवून देऊ शकतोय. ती कुवत, ती क्षमता आहे. एका हाती सामने वळवू शकतोय आणि तो परफॉर्मन्स आता आपल्याला या बॅटमधून पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरचा काय षटकार होता. अगदी हलक्या हाताने प्रॉपर टायमिंग स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार आलं होतं.
यावेळी पुलरलेंगचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये रोशन चेंडूला पकडेल. आउटफील्ड खराब आहे. स्टॉप केले चेंडूला. 2 धाबा इथे पूर्ण केल्या जातील आणि 2 धावांवरच थांबावं लागेल. 2 धावांनी धावसंख्या वाढत आहे. 47 धावा, 47 धावा झाल्यात. अर्धशतकापासून सांघिक फक्त 3 धावा वंचित आहे. काय कमालीची फलंदाजी बॅटमधून. रोहितला मात्र 1-2 निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं असेल. शॉर्ट ऑफ द लेग यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन काय फटका खेचलाय. डीप पॉइंट रिझन मध्ये अनिल चेंडूला आडवेल. तत्पूर्वी आणखी 2 धाबा इथे डिपॉझिट केल्या जातील. तिसरीसाठी प्रयत्न होईल का? आणि नाही, 2च धावा स्टॉप केल्या आणि इनिंग क्रमांक 1 देखील संपली जाते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर वॅग्रेश्वर 11 दुर्शत संघाची धावसंख्या होत आहे 49 धावा आणि 50 धावांसाठी एक वेल टार्गेट सेट केलं गेलं आहे. तर निश्चितच अथर्व 11 चॅलेंजर संघाला या 50 धावा पूर्ण कराव्या लागतील. अर्धशतकी सांघिक अर्धशतकी खेळी करावी लागेल आदिनाथ वाडे यांच्या संघाला. तर प्रवीण पाटील यांनी वैयक्तिक जर पाहिलं गेलं तर 2 षटकार, 11 चेंडू आणि 24 धावा पटकावल्या. तर निश्चितच अप्रतिम कामगिरी आपल्या संघासाठी केली. दरम्यान आपण जाऊया आता व्यासपीठावर मान्यवर विराजमान आहेत. तर महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार उपाध्यक्ष सन्माननीय संदीपदादा ठाकूर यांचं इथे शुभागमन झालं. मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तर खरोशी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय लक्ष्मण काका पाटील यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष सन्माननीय संदीपदादा ठाकूर यांना आपण सन्मानित करायचं आहे. खरंच त्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळाले जातात. त्यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न असतात आणि त्या प्रकारची कामगिरी आपण नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहत असतोय. आणि असं उत्तुंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार उपाध्यक्ष सन्माननीय संदीपदादा ठाकूर यांना इथे सन्मानित केले जाते. वस्त्र अलंकार आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी वर्ग प्रवीण दादा यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. त्यांचं देखील शब्दसुमनाने आम्ही या स्पर्धेमध्ये खरोशी दुर्शत प्रीमियर लीग 2022 मध्ये शब्दसुमनाने आपलं स्वागत करत आहोत. तर कमलाकर दादा यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रवीण दादा यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. खरं तर 2 गावातील ही लढत मैत्रीपूर्वक लढत थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. खरोशी दुर्शत प्रीमियर लीगचं खरं तर आकर्षण असेल. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती मानली आली ते पाहायला मिळते. तर आलेल्या सर्वांचं इथे यथोचित मानसन्मान देखील केले जात आहेत. हॅलो 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 दरम्यान विजयासाठी 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते व्याघ्रेश्वर दुर्शेत संघाने. आणि अथर्व चॅलेंजरची सलामीची जोडी आदिनाथ आणि कोण योगेश. पहिल्याच चेंडूवर सुरेख असा समाचार घेत आहे. चेंडू जाते शिमारेच्या पार षटकारासाठी. डीजे मास्टर
चं असं नियोजन आलेलं आहे की यानंतरचे सामने 3 षटकांचे खेळवले जातील. याची दोन्ही संघनायक आणि संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. आणि त्या प्रकारची स्ट्रॅटेजी करा. दरम्यान दुसरा चेंडू जातोय. मला वाटतं 2 धावा धावून काढलेल्या आहेत. पाहूया तिसरी धाव होते का, परंतु 2च धावांना समाधान मानलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या चेंडूवर आलेला चणकणीत षटकार आणि दुसऱ्या चेंडूत 2 धावा धावून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. संघाची धावसंख्या पोहोचते. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 8. या पुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. याची सर्व संघनायकांनी आणि संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. त्या हिशोबाने आपली स्ट्रॅटेजी बनवायची आहे. पुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. कमिटीचा निर्णय आलेला आहे. या पुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील. याची सर्व संघनायक आणि संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू मारा करतील. सुरेख असा लॉंगॉनला गेलेला चेंडू, एक धाव धावून काढलेले आहे. रनिंग बिटवीन द विकेट जराशी कमजोर आहे. मागाशी जे बॅटमन होते ते अशा बॉल मध्ये 2 धावा धावून काढायचे, परंतु सुरेख अशी फलंदाजी दोन्ही बॅटमन कडून पाहायला मिळते. पहिलं षटक चालू मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या गेलेली आहे ती बिनबाद 9. दरम्यान पुढचा चेंडू अगदी अजिंक्यना सुंदर असा लॉंगॉनला मारलेला चेंडू जातोय 1 बॉल. बघूया, खराब असं आउटफील्ड असल्यामुळं चेंडू सीमारेषेच्या आतच अडलेला आहे आणि 2 धावा फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. या 2 धाव्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती बिनबाद 11. पहिलं षटक मार्गस्थ असताना बंटी यांचं सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजीचे आपल्याला इथे अनुभव प्रेक्षकांना मिळत आहे. दरम्यान पुढचा चेंडू करतील. सुंदर असा झेल, हातात गेलेला झेल, परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणजे जीवनदान काय असतं ते इथे आपल्याला प्रत्यक्षित दाखवलेलं आहे. एखाद्या फलंदाजाला मिळालेला जीवनदान इथे आपल्याला प्रात्यक्षिक इथे हातात गेलेला चेंडू झेल सोडलेला आहे आणि फलंदाज बाद होता राहिलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू मारा करतील आदिनाथ यांना. पाहूया, अतिशय उंचावरून गेलेला चेंडू जाता तो डायरेक्ट षटकार. डीजे मास्टर जे वेगळेश्वर दृश्य संघ बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 16, 1-16. परंतु त्याच्या पुढे जाऊन अथर्व चॅलेंजर्स यांनी बिनबाद 18 अशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारलेली आहे. सुरेख अशी फलंदाजी आदिनाथ मालीकडून 2 खणखणीत षटकार, पहिल्या चेंडू 1 षटकार आणि शेवटच्या चेंडू 1 षटकार असे फर्स्ट अँड लास्ट षटकार या षटकात पाहायला मिळालेला आहे. आणि या 2 षटकारांच्या जोरावर धावसंख्या पोहोचवलेली आहे ती बिनबाद 18. पहिलं षटक समाप्त झालेलं. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते अजिंक्य गावण, दुर्शेत संघाचे कर्णधार संघमालक अजिंक्य गावण हे आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. मारा करतील ते कल्पेश यांना, योगेश यांना. त्रिफलाची पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का, सुरेख अशी गोलंदाजी अजिंक्य गावण यांची.
दरम्यान आमचे खरोशी गावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत काशीनाथ गावण घरत चंद्रकांत काशीनाथ घरत गावण 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 बरोबर सुरेश गावण यांचे भाऊ हे अतिशय सुरेख असं आयोजन या दुर्चेत खरोशी प्रीमियर लीगचे केलेलं आहे. आमच्या वहिनी माननीय सौ अर्चना चंद्रकांत घरत यांच्या वाढदिवसानिमित्त या दुर्चेत खरोशी प्रीमियर लीगचं आयोजन आमच्या स्वयंसेवकांनी केलेलं आहे. स्वयंसेवक आहेत आमचे नितीन म्हात्रे, प्रदीप पाटील, ज्यांच्याकडे क्रिकेटचा दांडगा असा अनुभव आहे असे प्रदीप पाटील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमच्या सरपंचांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे काशीनाथ घरत, तसेच क्रिकेटचा एक दांडगा अनुभव असणारे देवीदास पाटील आणि दुर्शेदचे अजिंक्य गावण पंकज पाटील दरम्यान लॉंगॉन मारलेला हा खणखणीत षटकार पिऊ नका. थंडा नसल्यामुळे बोल चुकतात आमचे. युट्यूब वाल्याला सुद्धा एक थंडा न्यायचा आहे. पुन्हा एकदा उंचावर मारले चेंडू बघूया जेल होत आहे का आणि मला वाटतं जेल सुटलेला आहे. दरम्यान 2 धावा धावून काढलेल्या आहेत. तिसरी धाव होते का बघायचं आहे आणि तिसऱ्या धावासाठी बॅट्समन पळत आहेत आणि तिसरी धाव सुद्धा सुरेखरित्या पूर्ण धावून 3 धावा काढलेल्या आहेत आणि या 3 धावांच्या जोरावर दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 27. सुरेख अशी धावसंख्या विजयासाठी 4 षटकामध्ये 50 धावा आवश्यकता असताना अथर्व चॅलेंजर्स संघाची मोहरा म्हणजे जो हिरो या केपीएलचा हिरो ज्याला म्हटलं जातं ते आदिनाथ मालिक मिस्टर केपीएल ज्याला नाव पडलेलं आहे ते आदिनाथ मालिक संघाचे कर्णधार अथर्व चॅलेंजर संघाचे कर्णधार आणि यांच्या जोरावरच धावा 49 विजयासाठी 50 धावांची आवश्यकता 4 षटकामध्ये. पाहूया सुरेख असा चेंडू अपील होतोय आणि फलंदाज बाद. एलबीडब्ल्यू विकेट आदिनाथ माली यांची. आणि जवळजवळ 50,000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. खरोशी आत्ताच 52,000चा आकडा क्रॉस केलेला आहे. एवढे अथांग प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. खरोशी दुर्चेत प्रीमियर लीग आमच्या वहिनी सौभाग्यवती अर्चना चंद्रकांत घरत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलेले हे क्रिकेटचे सामने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत आहेत आणि दरम्यान दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे अथर्व चॅलेंजर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 27 सॉरी 27.
खणखणीत चौकार. पंचांचा निर्णय षटकार आम्हाला इथून दिसत नाही, पण पंचांना दिसलेला आहे षटकार आहे समक्ष. व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी आम्हाला सांगायचं आहे, कारण इथून आम्हाला समालोचकाला इथून बाउंड्री दिसत नाहीये. आपण पाहतोय पुढील ओव्हर घेऊन येत आहेत संघासाठी आम्ही त्याबद्दल समक्ष आहोत. आणि दुसरा चेंडू टाकण्यासाठी पहिल्या तिसऱ्या षटकात खणखणीत षटकार सुनील यांच्या बॅटमधून. अथर्व चॅलेंजर संघाच्या उपकरणाचा सुनील दरम्यान मारा करतील ते सूरज. बघूया पुढचा चेंडू. मला वाटते ऑफ एसटीच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट घोषित केलेला आहे हा चेंडू. धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोचलेली आहे ती. तिसरं षटक चालू असताना 33 असेल, 34 ना, वाईट आहे 34. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या झाली ती 34. 2 गडी बाद 34. ऑफ साईडचा चेंडू बॅटमॅनला कळलेला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होत आहे. सुरेख चेंडू आणि हुकलेला चेंडू सरळ जातोय तो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे पुढच्या संघाला. जर सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर गोलंदाजी अगदी तिथून करायचा असेल, आणि सामना आपल्या बाजूने जर फलंदाजाला वळवायचा असेल तर फलंदाजी तिथून करावी लागेल. पाहूया पुढचा चेंडू. चेंडू उंचावर मारलेला चेंडू जातोय मॅक्सिमम षटकार. पार. येस बँक मॅक्झिमम षटकार. बदलतोय. लॉंगॉनला मारलेला चेंडू सीमारेषे पार जातोय चेंडू. मला वाटतं मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे तो अथर्व चॅलेंजर संघ, आणि टॉप 4 मध्ये जाण्याच्या तयारीत आहे तो अथर्व चॅलेंजर संघ. दरम्यान हा सामना जर अथर्व चॅलेंजर जिंकला तर जवळजवळ टॉप 4 मध्ये त्यांची जागा निश्चित झालेली आहे असं समजायला हरकत नाही. याच्या पुढचा सामना होणार आहे तो अथर्व चॅलेंजर्स आणि क्रिया 11. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी आमच्या टॉप बॉक्सकर यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघ कसा काय बोलतोय बघ जरा त्याच्यात कुठला आहे. अथर्व चॅलेंजर्स चालू आहे. आणि कुठं पुन्हा एकदा सामना विन होतोय, आणि या सामनावीर जातोय तो अथर्व चॅलेंजरचा उपकर्णधार. 6, 9, 15, 21, 27, 31. कोणाला